नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतिभा। आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतात जाण्याचा रस्ता। शेत आहे, पीक आहे, मेहनत आहे, पण जर शेतात जाण्यासाठी रस्ताच नीट नसेल तर, किंवा एखाद्याने रस्ता अडवला किंवा हा माझ्या जमिनीवरून जातोय म्हणून वाद घातला तर किती मोठी अडचण उभी राहते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कधी भांडणं होतात, कधी पोलीस तहसीलदार ऑफिसची पायरी त्या ठिकाणी आपल्याला चढावे लागते। वर्षानुवर्ष वाद त्या ठिकाणी सुरू राहतात आणि यामध्ये तुमचा वेळ, पैसा आणि मनशांती खर्ची पडते। पण आता एक महत्त्वाचा बदल झालेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या विभागाने निर्णय घेतलेला आहे की शेतरस्त्याची नोंद आता 7/12 वर इतर हक्क मध्ये केली जाणार आहे। याचा नेमका अर्थ काय आहे? पहिलं म्हणजे आता रस्ता जो आहे तो अधिकृत नोंदीत येणार आहे, म्हणजे तो फक्त तोंडी किंवा परंपरेने वापरला जाणारा रस्ता राहणार नाहीये, तर सरकारी कागदपत्रे त्या ठिकाणी नोंदवलेला रस्ता असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एकदा नोंद झाली की तो रस्ता कायम सरकारी नोंदीत राहणार आहे, म्हणजे भविष्यात कोणीही सहजपणे तुमचा रस्ता जो आहे तो बंद करू शकणार नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मालकी हक्काचे वाद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत, कारण कागदावर त्या ठिकाणी स्पष्टपणे नोंद असणार आहे। आणि चौथी गोष्ट म्हणजे शेतात जाण्या येण्याच्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होणार आहेत। आपलं काम जे आहे ते वेळेवर होणार आहे। पीक काढताना, खत टाकताना, ट्रॅक्टरने आण करताना तर तुम्हाला कोणताही अडथळा या ठिकाणी होणार नाही। हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असणार आहे। आपण सगळ्यांनी मिळून ही संधी समजून घ्यायला हवी। आपल्या गावातील शेतरस्त्याची योग्य नोंद व्हावी यासाठी संबंधित महसूल कार्यालयाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे, कारण रस्ता सुरक्षित असेल तर शेती सुरक्षित राहील आणि शेती सुरक्षित असेल तर आपलं भविष्य सुरक्षित राहील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना तेवढं सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।